श्री स्वामी समर्थ. विनाशाच्या उंबरठ्यावर उभे असलेले मेष राशीचे भविष्य. मेष राशीच्या जातकांनो, येणाऱ्या संकट चतुर्थीला तुमच्या आयुष्यात अशा काही घटनांची मालिका सुरू होणार आहे ज्याची कल्पनाही तुम्ही कधी केली नसेल. ही केवळ एक साधी भविष्यवाणी नाही, तर साक्षात गुरुजींनी ध्यानधारणेत पाहिलेले एक भीषण सत्य आहे. संकट चतुर्थीच्या त्या रात्री जेव्हा चंद्र आकाशात येईल तेव्हा तुमच्या राशीवर एक असा क्रूर ग्रहयोग प्रभाव पाडणार आहे जो तुमच्या आयुष्यातील शांतता पूर्णपणे भंग करेल. हे महाभारत अटळ आहे आणि हे युद्ध तुमच्या स्वतःच्या लोकांशी, तुमच्या नशिबाशी आणि तुमच्या अस्तित्वाशी असणार आहे. सावध रहा, कारण जे डोळ्यांना दिसतंय त्यापेक्षा पडद्यामागे खूप काही भयंकर शिजत आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या मनात सध्या अनेक प्रश्न असतील, अस्वस्थता असेल आणि एक अनामिक भीती असेल की पुढे काय होणार. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ही भविष्यवाणी म्हणजे 5 अशा रहस्यांचा उलगडा आहे जे आजवर तुमच्यापासून जाणीवपूर्वक लपवून ठेवण्यात आले होते. ही 5 रहस्ये उघड होताच तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. ज्यांच्यावर तुम्ही अंधळेपणाने विश्वास ठेवला तेच या महाभारतात तुमच्या विरोधात शस्त्र उपसताना दिसतील. ही उत्सुकता तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल की शेवटी विजयाचा गुलाल कोणावर पडणार. ही वेळ तुमच्या धैर्याची आणि स्वामींवरील विश्वासाची सर्वात मोठी परीक्षा घेणारी ठरणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला वाटत असेल की हे सर्व टाळता येईल तर लक्षात ठेवा, ग्रहयोगाची चाल कधीही चुकत नाही. ही भविष्यवाणी शेवटच्या शब्दापर्यंत बघणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे, कारण अर्धे ज्ञान हे विनाशाला आमंत्रण देणारे ठरते. जर तुम्ही यातील एकही रहस्य किंवा गुरुजींनी सांगितलेला एकही उपाय चुकलात तर येणाऱ्या संकट चतुर्थीनंतरचा काळ तुम्हाला सावरण्याची संधीही देणार नाही. ही केवळ माहिती नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे. स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन धैर्याने हे 6 भाग पूर्ण जाणून घ्या, कारण यातच तुमच्या विनाशापासून वाचण्याचा आणि विजयाचा मार्ग दडला आहे. मेष राशीच्या जातकांनो, येणाऱ्या संकट चतुर्थीच्या रात्रीपासून तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा तो काळ कायमचा संपणार आहे ज्याने तुम्हाला आजवर रात्रभर जागवले आहे. गुरुजी म्हणतात की मेष राशीचा स्वभाव मुळातच अग्नीसारखा तेजस्वी आहे, पण गेल्या काही काळापासून दुष्ट ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्यातील तो आत्मविश्वास विझल्यासारखा वाटत होता. आता परिस्थिती पूर्णपणे पालटणार आहे. संकट चतुर्थीच्या त्या पवित्र मुहूर्तावर तुमच्या नशिबात असे काही दैवी संकेत उमटतील जे सूचित करतात की तुमची वाईट वेळ आता इतिहासात जमा होणार आहे. आतापर्यंत तुम्ही जगासाठी स्वतःला झिजवले, पण आता नियती तुमच्यासाठी यशाचे सिंहासन तयार करत आहे. मेष राशीच्या जातकांनो, संकट चतुर्थीनंतर तुमच्या करिअर आणि व्यवसायाच्या ठिकाणी एक असे महाभारत सदृश नाट्य घडणार आहे जिथे तुम्हाला तुमची खरी योग्यता सिद्ध करावी लागेल. गुरुजींनी ध्यानधारणेत पाहिले आहे की तुमच्या प्रगतीचे जे मार्ग शत्रूंनी किंवा अदृश्य शक्तींनी रोखून धरले होते ते मार्ग आता श्री स्वामी समर्थांच्या कृपेने एका क्षणात मोकळे होणार आहेत. एखादी मोठी आणि अनपेक्षित जबाबदारी तुमच्या खांद्यावर येईल, ज्यामुळे समाजात तुमचा मान सन्मान अचानक वाढेल. हे परिवर्तन सुरुवातीला भीतीदायक वाटू शकते, पण हाच तुमच्या सुवर्णकाळाचा खऱ्या अर्थाने प्रारंभ असणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, भाग 2 मधील सर्वात मोठे रहस्य म्हणजे तुमच्या दारात होणारा लक्ष्मीचा वर्षाव. ज्या क्षणाची तुम्ही चातकाप्रमाणे वाट पाहत होतात तो क्षण या संकट चतुर्थीनंतर प्रत्यक्षात येणार आहे. अडकलेले पैसे, वडिलोपार्जित संपत्तीचे जुने वाद किंवा अनपेक्षित मार्गाने होणारा धनलाभ तुम्हाला सुखाचा धक्का देईल. तुमचे रिकामे असलेले खिसे आता श्रीमंतीने भरले जाणार आहेत. पण सावधान, हा केवळ पैशांचा पाऊस नाही, तर भविष्यातील एका मोठ्या परीक्षेचीही सुरुवात आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर बरसणार आहे खरी, पण त्यासोबतच तुमच्या संयमाची एक भयंकर कस लागणार आहे, जिथे तुमचे एक चुकीचे पाऊल सर्व काही पुन्हा उद्ध्वस्त करू शकते. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की ही लक्ष्मी आपल्यासोबत तुमची अग्निपरीक्षा घेऊन येणार आहे. पैसा हाताशी आला की माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि इथेच तुमचे खरे महाभारत सुरू होईल. तुमच्याकडे पैसा येताच तुमचे काही जुने शत्रू मित्र बनून तुमच्या भोवती घोंगावू लागतील. हा काळ चैनीचा नसून अत्यंत सावधगिरीचा आहे. तुमच्याकडे आलेली लक्ष्मी तुम्ही कशी हाताळता, तिचा संचय करता की अहंकारापायी ती उधळून टाकता, या एका निर्णयावर तुमचे पुढचे कित्येक दशकांचे भविष्य अवलंबून असणार आहे. ही परीक्षा अत्यंत कठीण असेल, कारण ग्रहांची चाल तुम्हाला चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडू शकते. मेष राशीच्या जातकांनो,
या भागातील सर्वात गूढ रहस्य हे आहे की एका अशा आर्थिक संधीचे दार तुमच्यासाठी उघडेल जिची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण इथेच एक भीतीदायक सस्पेन्स दडला आहे. तुमच्या या अचानक होणाऱ्या भरभराटीवर तुमच्याच जवळच्या कोणाची तरी दृष्ट लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही श्रीमंती आणि हे यश जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत ते गुप्त ठेवा. जर तुम्ही या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून निघालात आणि गुप्तता पाळलीत तर साक्षात कुबेराचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. स्वामींच्या नामाचा जप करा आणि डोळे उघडे ठेवा, कारण चमत्कार घडायला आता सुरुवात झाली आहे. मेष राशीच्या जातकांनो, येणाऱ्या संकट चतुर्थीच्या चंद्रोदयासोबतच तुमच्या आयुष्यातील अशा काही व्यक्तींचे मुखवटे गळून पडणार आहेत ज्यांना तुम्ही आजवर काळजाच्या जवळ ठेवले होते. गुरुजींनी ताडपत्रावरील ग्रहदशा पाहून स्पष्ट सांगितले आहे की तुमच्या विश्वासाचे एक भीषण महाभारत आता तुमच्या स्वतःच्या घरात किंवा मित्रपरिवारात सुरू होणार आहे. ज्यांच्यासाठी तुम्ही ढाल बनून उभे राहिलात तेच लोक पडद्यामागून तुमच्या विनाशाची पटकथा लिहित आहेत. हे कटू सत्य समोर येताच तुमच्या मनाला खोल जखमा होतील. पण लक्षात ठेवा, हे युद्ध तुमच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक आहे, कारण शत्रू बाहेरचा असण्यापेक्षा घरचा असणे जास्त धोकादायक असते. मेष राशीच्या जातकांनो, जरी हे नात्यांचे सत्य भीतीदायक वाटत असले तरी नियती आता तुमच्या आयुष्यातील विषारी माणसांची छाटणी करण्यास सुरुवात करणार आहे. गुरुजी म्हणतात की जे लोक तुमच्या प्रगतीच्या मार्गात खिळे ठोकण्याचे काम करत आहेत त्यांना श्री स्वामी समर्थ स्वतः तुमच्या आयुष्यातून धक्के देऊन बाहेर काढतील. काही जुनी नाती कायमची तुटतील, काही रक्ताचे नातेवाईक दुरावतील, पण हे तुटणे तुम्हाला रिकामे करण्यासाठी नाही तर तुमच्या आयुष्यात नवीन आणि खऱ्या व्यक्तींसाठी जागा निर्माण करण्यासाठी आहे. हे नात्यांचे शुद्धीकरण तुम्हाला भविष्यात होणाऱ्या मोठ्या फसवणुकीपासून वाचवेल. मेष राशीच्या जातकांनो, या महाभारताच्या धुमश्चक्रीत तुम्हाला एका विलक्षण आध्यात्मिक जागृतीचा अनुभव येईल. संकट चतुर्थीच्या रात्री मेष राशीच्या जातकांना असे जाणवेल की त्यांच्या अवतीभोवती कोणीतरी अदृश्य दैवी शक्ती वावरत आहे. रात्रीच्या एकांतात तुम्हाला विलक्षण लहरी जाणवतील आणि स्वामींच्या अस्तित्वाचा असा पुरावा मिळेल की तुमच्या अंगावर शहारे येतील. गुरुजींनी पाहिले आहे की तुमच्यावर होणाऱ्या करणीबाधेच्या किंवा गुप्त शत्रूंच्या मंत्रतंत्राच्या प्रभावाचा अंत करण्यासाठी साक्षात श्री स्वामी समर्थांनी तुमचे कवच बनण्याचे ठरवले आहे. हा या रहस्यातील सर्वात मोठा आणि रोमांचक चमत्कार आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्यावर येणारे एखादे मोठे अरिष्ट किंवा जीवघेणा अपघात या काळात स्वामींच्या एका कृपेने कसा टळणार आहे हे रहस्य पाहून तुम्ही थक्क व्हाल. तुमची षष्ठेंद्रिय सिक्स्थ सेन्स शक्ती अचानक जागृत होईल आणि तुम्हाला येणाऱ्या संकटांची पूर्वकल्पना स्वप्नांच्या किंवा अंतर्मनाच्या आवाजातून मिळू लागेल. शत्रूंनी तुमच्या विरुद्ध कितीही भयंकर सापळा रचला तरी तुम्ही त्यातून एखाद्या जादूवागत बाहेर पडाल. ही तुमची वैयक्तिक ताकद नसून संकट चतुर्थीच्या मुहूर्तावर स्वामींनी तुम्हाला दिलेले दिव्य संरक्षण आहे, जे तुम्हाला मृत्यूच्या दाढेतूनही परत खेचून आणेल. मेष राशीच्या जातकांनो, या भागातील सकारात्मक रहस्य हे आहे की ही आध्यात्मिक शक्ती तुम्हाला मानसिकरित्या इतके कणखर बनवेल की जगातील कोणतेही संकट तुम्हाला डगमगवू शकणार नाही. गुरुजी सांगतात की ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला वर्षानुवर्षे सापडत नव्हती ती आता एकाग्रतेने स्वामींचे स्मरण केल्यावर आपोआप मिळतील. ही जागृती तुम्हाला तुमच्या शत्रूंना ओळखण्याची आणि त्यांना नामोहरम करण्याची युक्ती देईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सामर्थ्य मिळाल्यावर त्याचा गर्व करू नका. उलट स्वामींच्या चरणी अधिक लीन व्हा, कारण हे आध्यात्मिक महाभारत तुम्हाला तुमच्या आयुष्यातील खऱ्या विजयाकडे घेऊन जात आहे. आता शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत की तुमच्या नशिबात असलेला अज्ञात प्रवास आणि तुमचा आत्मसन्मान तुम्हाला यशाच्या मेष राशीच्या जातकांनो, अज्ञात प्रवासाचे गूढ आणि आत्मसन्मानाचा अंतिम विजय. मेष राशीच्या जातकांनो, येणाऱ्या संकट चतुर्थीनंतर तुमच्या नशिबात एका अशा अज्ञात प्रवासाची ठिणगी पडणार आहे ज्याची आखणी तुमच्या स्वप्नातही नव्हती. गुरुजींनी ताडपत्रावरील ग्रहांच्या चालीवरून असे पाहिले आहे की तुम्हाला तुमची जुनी जागा, घर किंवा कार्यक्षेत्र सोडून एका नवीन मोहिमेवर निघावे लागेल. हा प्रवास केवळ भौगोलिक बदल नसेल तर तो तुमच्या भाग्याचा शोध असेल. एक अशी अनोखी जागा जिथे तुम्ही कधी गेला नव्हता, तिथूनच तुमच्या यशाचा नवा मार्ग फुटणार आहे. पण सावधान, हा प्रवास जितका संधी घेऊन येणार आहे तितकाच तो सस्पेन्सने भरलेला असेल. वाटेत तुम्हाला अनेकदा असं जाणवेल की कोणीतरी तुमच्या नशिबाशी खेळ करतंय, पण हा खेळ तुम्हाला जिंकवण्यासाठीच रचला गेला आहे. मेष राशीच्या जातकांनो,
या प्रवासादरम्यान तुमच्यासमोर नशिबाचा एक असा गूढ दरवाजा उघडणार आहे ज्याच्या मागे तुमचे पुढील सुवर्णकाळ दडलेले आहेत. गुरुजी सांगतात की नवीन ठिकाणी गेल्यावर सुरुवातीला तुम्हाला खूप भीती वाटेल, असुरक्षितता जाणवेल, कारण तुम्हाला सर्व काही शून्यातून सुरू करावे लागणार आहे. पण हेच या महाभारताचे सर्वात मोठे गुपित आहे. मेष राशीचा जातकाचा खरा उदय हा संघर्षातूनच होतो. ज्या ठिकाणी तुम्ही परके असाल तिथेच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी आर्थिक संधी आणि सन्मान प्राप्त होणार आहे. तिथे तुम्हाला एक असा मार्गदर्शक भेटेल जो साक्षात स्वामींचा आशीर्वाद बनून तुमचं पूर्ण भाग्य पालटून टाकेल. मेष राशीच्या जातकांनो, संकट चतुर्थीचा चंद्र अस्ताला जाण्यापूर्वी तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे युद्ध खेळले जाईल, ते म्हणजे तुमच्या आत्मसन्मानाचे युद्ध. गुरुजींनी पाहिले आहे की आतापर्यंत तुम्ही ज्यांच्यासमोर मान झुकवून अपमान गिळलात, ज्यांच्या सुखासाठी स्वतःच्या अस्तित्वाची होळी केलीत, आता त्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे. तुमच्या मनात एक असा विलक्षण पालट होईल की तुमची आजवरची सर्व भीती भस्म होऊन जाईल. तुमच्या डोळ्यांत आता दास्यत्व नाही, तर एक वेगळीच जरब आणि चमक असेल. तुम्ही आता कोणाचेही ऐकून घेणार नाही, उलट चुकीच्या गोष्टींना ठणकावून उत्तर देण्याची ताकद तुमच्यात संचारणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, या संपूर्ण महाभारताचा शेवट मेष राशीसाठी अत्यंत गौरवशाली होणार आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आणि हक्कासाठी कठोर निर्णय घेण्यास सज्ज व्हाल, तेव्हा साक्षात श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी वज्रासारखे उभे राहतील. संकटांचे कितीही डोंगर कोसळले तरी तुमची यशाची घोडदौड आता कोणीही रोखू शकणार नाही. या संकट चतुर्थीनंतर तुम्ही एक नवीन आयुष्य जगायला सुरुवात कराल, जिथे तुम्ही कोणाचे मिंधी नसून स्वतःच्या नशिबाचे सम्राट असाल. ही केवळ एक भविष्यवाणी नाही, तर तुमच्या विजयाची नांदी आहे. स्वामींच्या नामाचा जयघोष करा, कारण तुमचा खरा राजयोग आता सुरू झाला आहे. मेष राशीच्या जातकांनो, येणाऱ्या संकट चतुर्थीला तुमच्या आयुष्यातील बाधा आणि शत्रुपीडा नष्ट करण्यासाठी गुरुजींनी एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगितला आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे तुमच्यासाठी हा उपाय संजीवनी ठरेल. संकट चतुर्थीच्या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जोडी अर्पण करा आणि प्रत्येक जोडी अर्पण करताना ओम गं गणपतये नमः या मंत्राचा उच्चार करा. त्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र 11 वेळा म्हणा. रात्री चंद्रोदय झाल्यावर तांब्याच्या पात्रातून चंद्राला अर्घ्य द्या. या उपायामुळे तुमच्या राशीवरील आलेले विनाशाचे सावट दूर होऊन स्वामींच्या कृपेने तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला स्वामींच्या या अफाट शक्तीवर आणि गुरुजींच्या शब्दांवर पूर्ण श्रद्धा असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या मनातील भक्ती जगासमोर मांडण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने वक्रतुंड महाकाय किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमची ही एक कमेंट तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची ताकद ठेवते. अशाच गूढ आणि नशिबाचा उलगडा करणाऱ्या भविष्यवाणीसाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या संकट चतुर्थीच्या महाभारतात तुम्ही एकटे नसाल आणि स्वामींचे मार्गदर्शन तुम्हाला सदैव मिळत राहील.